नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समायोजन संदर्भात शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 6/4/26 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शासन निर्णय दिनांक 15/3/26 मधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित तसेच अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा व अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत संचालनालयाच्या पत्रानुसार अवगत करण्यात आले आहे. यानुसार शून्य शिक्षक शिक्षकेतर पदे मंजूर असणाऱ्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया सुरू असून सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन केलेल्या शाळांमध्ये माहे-एप्रिल 26 मधील चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन निकाल झाल्यानंतर व शैक्षणिक सत्र संपल्याच्या नंतर हजर व्हायचे आहे असे निर्देश देण्यात आले आहे. तसेच कार्यरत शिक्षकेतर वर्ग ड मधील कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन नजीकच्या शाळेमधील चालू शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग ड चे पद रिक्त झाले असल्यास अशा पदावर करता येणार आहे. तसेच ज्या पदावर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहे अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास हे पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यापक करण्यात येऊ नये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. धन्यवाद.